नमस्कार. तुम्हाला आज वाटेल मी कुठे आहे, काय आहे, पण मी आज माझ्या घरी आहे. जेव्हा होते ते गावाला होते, क्लासेससाठी सासरी होते. आता मी पुण्याला आले, मोशीमध्ये माझ्या घरी आहे. तर हा व्हिडिओ करण्याचं कारण, मी इथून मागे जे केले ते सगळे याचे व्हिडिओ केले, आरी वर्क, शिलाई वगैरे असले व्हिडिओ केले. पण मी जो आज व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला माझी बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. आज मी नाश्त्यासाठी बनवल्या आहे शेवया, तिखट शेवया केल्या. तर तिखट शेवया तुम्ही असला कन्सेप्ट बघितला आहे की नाही मला नाही माहिती, पण मला पण याआधी माहीत नव्हता हा तिखट शेवयांचा कन्सेप्ट. मी गोड शेवया आपल्या दुधातल्या वगैरे असल्या करायच्या. सासरी आल्यानंतर सासूबाईंनी मला तिखट शेवया कशा करायच्या त्या शिकवल्या, तर मला येत नव्हत्या त्या. काय बेसिक असतं, आपण मॅगी जशी करतात असल्या शेवया करत चालायच्या. नीलसाठी मी आता नील, तुम्ही म्हणशा नील नील काय म्हणता ह्या, तर नील हा माझा मुलगा आहे. 2 वर्षाचा होईल तो आता पुढच्या महिन्यात. खूप दिवसांनी हा व्हिडिओ करते, कारण गावाकडं होते इतक्या दिवस आणि त्यानुसार व्हिडिओ बंद होते. सगळ्यांना वाटत असेल की ताईंनी व्हिडिओ बंद केले वगैरे, असलं काहीच नाही. व्हिडिओ बंद तर नाही करणार आहे मी कधीच. माझं आरी वर्कचं ते चालूच राहणार आहे. डिझाईन्स मी नवीन नवीन टाकतच असणार आहे. पण ब्लाऊजचे वगैरे ते तर टाकत राहणार आहे. पण मग माझं जे काही लाईफ आहे, जे काही स्ट्रगलिंग आहे, हे तुम्हाला पण कळायला पाहिजे ना, कसं असतं काय असतं. त्यामुळे मी हे असे ब्लॉग करायचा निर्णय घेतला. तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय ते सांगतच चला मला. आरी वर्कचं काही रिक्वायरमेंट असेल, कुणाला काही कसली अडचण असेल ती पण विचारत चला, ती पण सांगत चालेल मी. नको खाऊ, तू खा. ते चालेल. शेवया तर एकदम छान झालेल्या आहेत. हा नील असं का करतोय, तर त्याला ते मोबाईल वगैरे पाहिजे असतो. आम्ही देत नाही त्याला मोबाईल, म्हणून तो असं करतो. प्रत्येक गोष्टीला दे दे करत असतो. नाश्ता झालेला आहे. आता मी डाएटवरती आहे, कारण ते आरी वर्क वगैरे ह्यांनी बसून बसून तब्येत खूपच झाली होती. त्याच्यामुळे मी ठरवलं मी डाएट करणार. मग त्यासाठी मी ब्लॅक कॉफी असलं घेते. माझे मिस्टर आहे माझ्यासोबत ब्लॅक कॉफीच घेतात, कारण त्यांना पण डाएट करायचंच आहे. आज असलं काही स्पेशल वगैरे असलं काही नाही. आजचं व्हिडिओ तुम्ही म्हणशाल ताईंनी असला का व्हिडिओ केला, आज असं काही स्पेशल नाही. जस्ट इंट्रो द्यायचा होता म्हणून हा व्हिडिओ करते. आज संडे आहे. आज बाहेरचा असला काही प्लॅन नाही. बॅग वगैरे आवरायची. आता तुम्ही म्हणशाल बॅग वगैरे परत कशाला आवरायची, तर आम्ही काय केलेलं आहे, आमच्या तिकडे गावाला वेल्हाळ्याला एक बाळूमामाचं मंदिर आहे. तर आम्ही जात होतो तिथे, सासरी घेऊन जायचे आम्हाला तिथे. मी आता होते तेवढ्यात घरी तेव्हा. तर तिथं काय होतं की एक कॉलेज, तिथं कॉलेज आहे, इथं पे कॉलेज. तर त्या कॉलेजच्या मुलांनी तिथं केळी वाटलेली. तर मी माझ्या मिस्टरांना म्हणलं का आपण पण असलंच, नील येतोय खेळतोय, आपण पण काहीतरी दान करूयात, केळी वगैरे वाटूया. तर फोन केला सासऱ्यांनी तिथं त्या पुजाऱ्यांना वगैरे. तर ते म्हटले नाही, तुम्हाला असं दुसऱ्यांच्या ह्याच्यात वाटता नाही येणार, शेवटी तुम्ही एक पंगत घ्या. आणि माझ्या सासऱ्याने वर्षापूर्वी तिथं पंक्तीसाठी नाव दिलेलं. त्यांचा अजून नंबर नाही आलेला, नाव नाही आलेलं. आणि आमच्याला अचानक पंगत भेटली. तर आमची 27 तारखेला बाळूमामाच्या तिथं पंगत पण आहे. त्यासाठी आम्हाला गावाला पण जायचं आहे, कारण गावाला पंगत आमची आणि आम्ही इकडे असं नाही ना. मग सासऱ्यांना पण काही हेल्प केली पाहिजे, त्यासाठी गावाला पण जाणार आहेत आम्ही. आणि मेन म्हणजे गावाला गेल्यानंतर पण आम्ही ह्यावेळेस पण 15 दिवस राहणार आहे, कारण माझी MBAची एक्झाम आहे 4 तारखेला. आणि माझ्या नीलचा बड्डे पण आहे 5 तारखेला. माझं खूपच ह्यावेळेस खूपच असं नीलचा माझा बड्डे मला इम्पॉर्टंट वाटतं परीक्षेपेक्षा, कारण त्याला मम्मा प्रत्येक गोष्टीत मम्मा पाहिजे असते. बाकी आता माझे मिस्टर आणतील कॉफी, कारण मी कॉफी कधीच करत नाही. ते करता, कारण ते माझं तुला कॉफी नाही येत बनवता. मग मी पण बनवायचं टेन्शनच घेत नाही, तुम्ही करा मी पिते. चला आवरते, परत म्हणते ना उशीर झाला खूपच. पावभाजीची तयारी करायची. पावभाजीसाठी लसूण ते सोलते. मिस्टरांना प्रॉमिस केलेलं मी नॅचरलच्या आईस्क्रीमचं. तिथे मेरेडी यांची आहे जी त्यांना आवडलेली,
त्या दिवशी गेलेलो, मला म्हटले होते चल चल, पण मग मी म्हटलं नाही, नॅचरल खूप लांब आहे, तर त्याच्यापेक्षा मेरेडियनला जाऊयात. मग मेरेडियनला गेलेलो आम्ही. आज त्यांना संध्याकाळी नॅचरलला घ्यायची, नीलला खेळणी घ्यायची, त्यांच्या बड्डेची तयारी करायची आहे. वर्क, ब्लाऊज हे डेली रुटीनचं तर चालूच राहतं, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असलं माझ्या मनात आलं, म्हणून म्हटलं चला करूया ब्लॉग्स. आता ट्रेंड निघलाय साडीचा वन पीस, तर पुरींचं चाललेलं मावशी तू दे शिवून, मावशी तू, नंतर शिवून द्यायचं आहे त्यांना. साड्या साड्या साड्या, माझे मिस्टर तर म्हणतात तुला साड्या घेऊन तर घालत नाही, ड्रेस वगैरे असलंच घालते, तर साड्यांचा काहीतरी दुसरा यूज कर. वन पीस, घागरा वगैरे असलं चांगलं राहतं घालायला, काहीतरी फंक्शनला घालतं तरी येतं नवीन नवीन काहीतरी. ड्रेस घेण्यापेक्षा असलं केलं तर भारी वाटतं, आणि आपण बनवलेलं त्यात वेगळाच आनंद असतो. चला चला, हिला आवाज देईन. मा आवरलं का? त्याच्या गोष्टीत आवरलं म्हणजे साडी घालून रेडी असलं पाहिजे, त्याला तो आवरलं म्हणतो. आपण ड्रेस वगैरे असलं काय घातलं तो म्हणतो मम्मा साडी घाल, ड्रेस का घातला. 2 वर्षाचाच आहे, होईन पुढच्या महिन्यात 2 वर्ष, तरी इतका बोलतोय, तंग करून सोडतो. आणि मेन म्हणजे माझं सर्टिफिकेशन झालेलं आरीवर्कचं, मागच्या 5 तारखेला झालेलं, ह्याच महिन्याच्या 5 तारखेला झालेलं सर्टिफिकेशन. तेव्हा मी केलेला ब्लॉग सर्टिफिकेशनच्या टायमिंगला, तर बरेच कमेंट्स वगैरे असं आलं, तुम्ही कसं स्टार्ट केलं, कसं काय केलं, ह्याच्याविषयी सांगत चला, डेली व्लॉग्स टाकत चला, म्हणून निर्णय घेतलेला हे असं करायचं. बाकी असलं डायरेक्ट इकडनं तिकडं असं एवढं डायव्हर्ट किंवा एवढं लगेच उडी मारलेली नाही आम्ही. आणि मेन म्हणजे सर्टिफिकेशनच्या ह्याच्यात आमच्या ज्या क्लासच्या मॅडम होत्या, तर ह्यांचं चाललेले पल्लवी तू भाषण दे, की कसा तुझा प्रवास होता, क्लासचं कसं होतं, सगळं काही मॅनेज झालं की नाही तुला, काय वाटतं, डेअरिंग आली का नाही. कारण मी आमच्या क्लासमध्ये असे होते की मी घरून क्लासला जायची, पण मला ना क्लासला जायची भीती वाटायची. आणि का तर म्हणजे असं काय म्हणता ना, मी ते इंट्रोवर्ड एक्स्ट्रोवर्ड असताना मी तसल्यातली होते. एक्स्ट्रोवर्ड तर ते इंट्रोवर्ड होते, मला बोलायची, मी नवीन लोकांसोबत अजिबात बोलत नाही, मला भीती वाटते की हे कसं बोलन. आणि मी गावाकडचे, आता ते कसं असतं माहिती का, गावाकडच्या बायकांचं ना किंवा मुलींचं असला समज असतो की मी गावाकडची आहे ना, मग बोलायला असं घाबरतात. आता मी पण माझ्या फॅमिलीत सगळे शिकलेले वगैरे होते, लग्न झालं तेव्हा मला खूप असं हे वाटायचं की मी एवढी शिकलेल्या, हे सगळे वेल एज्युकेटेड, माझी गावाकडची फॅमिली, मी त्यांना हे होईन का, शब्द असे सांभाळून जपून वापरायची मी. पण नंतर गेलं सगळं हे होऊन गेलं, त्यांनी ॲडजस्ट केलं, ही थोडी गावाकडची हे होती, गेलं सगळं मॅच होऊन गेलं. मेन म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला खूप हे केलं, त्याच्यामुळं झालं सगळं काही. आणि क्लासचं तसंच होतं, मी क्लासला गेली ना की त्या मुली असं मला वाटायचं लय शिकलेल्या किंवा लय असं हायफाय याच्यातल्या, आणि मी गावाकडून, मी इथून मला जायलाच 170 रुपये लागायचे ऑटोने. मी काय, मला माझ्या वडिलांनी गाडी आणून दिलेली स्कूटी, मी चालवायची गावाकडं, पण माझ्या मिस्टर एकदा दोनदा माझ्या पाठीमागं आले, हिला जमती का काय, नाही जमत का, ते आले पाठीमागं. आणि मला जमली बरं का, चांगल्यापैकी जमली. पण काय झालं एक दिवस की त्यांची बुलेट सर्व्हिसिंगला टाकलेली, आणि ते गेले, ते बुलेट आणायसाठी थांबलेली, थोडी डिलिव्हरी लेट होती तिची, त्याच्यासाठी थांबलेले ते. आणि मी मग काय झालं, मी पुढं आले, त्यांना म्हणलं मी जाते पुढं, आणि नेमके एका सिग्नलजवळ अचानक सगळ्या गाड्या थांबल्या, आणि मी त्या फ्लोमध्ये येते, थोडंसं एका मुलाला थोडासा धक्का लागला, बिचारायला काही झालं नाही. तोच मला म्हटला ताई तुम्हाला लागलं का वगैरे, म्हटलं मला नाही लागलेलं. आणि तेव्हापासून यांना भीती बसली, हे म्हणे अजिबात गाडीवरती वगैरे जायचं नाही, तू जे काय करायचं ते ह्याने ऑटोनं जात जा, स्पेशल ऑटो करून जात जा म्हणे. मला आला खर्च तर येऊ दे, पण तू स्पेशल ऑटो करून जा, मी रिस्क घेणार नाही. बाळ असतं दिवसभर, ते बाळ सांभाळायचे, तेव्हा तर नील 1.25 वर्षाचा होता, ते सांभाळायचे आणि मी क्लासला जायचे. बाळाचं टेन्शन घेऊ नको, मी बाळ सांभाळतो आणि तू क्लासला जात जा. तर त्या क्लासला जायचं, ते सांभाळायचे त्यांची, मी सगळं स्वयंपाक वगैरे बाळाला वरचं खायला लागलेलं, त्याच्यामुळे सगळं करून ठेवायचे नीलसाठी. क्लासमध्ये गेलं का त्या अशा मुली कशा आता जरा शहरातल्या, मी आज मला किती वर्ष
2 वर्ष झाले मी इकडं सिटीत येऊन. आणि एवढं लवकर मी तरी मला असं मॅच व्हायला ना जरा टाईम लागतो. शहर आणि गाव वगैरे आपलं गावाकडं कसं चालू असतं, पण इकडं कसं असं जरा सगळं सांभाळून जपून वापरलं पाहिजे असं. मग मला त्यामुळे भीती वाटायची क्लासमध्ये खूपच मुलींसोबत. मी कुणात मिसळत नव्हते. मुलींचा असं गैरसमज झाला का हे बोलतच नाही किंवा मग ह्या क्लास कसं करणार, ऑर्डर कशी घेणार, काय कसं करणार. आणि त्यांचं असं मग नंतर नंतर मुली अशा जरा माझ्यासारख्याच राहायला लागल्या. आम्ही पण अशाचे तशाचे, म्हणजे मी जिथं जाईन तिथं मला माझ्यासारखेच माणसं भेटत गेले. पण मग भीती होती पहिल्यांदी ती मनामध्ये, ती गेलीच, ती सगळी भीती गेली. आणि मग त्या मुली मॅच झाल्या. मग मॅडमची जरा भीती होती. मग मॅडमला जरा मी असं जागून वगैरे जे असाइनमेंट वगैरे द्यायच्या मॅडम, जे होमवर्क वगैरे द्यायच्या, त्या सगळं मी घरी कंप्लीट करायचे. रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत जागून नीलला झोपी लावायचे. तिथून पुढं काम करायचे ते कंप्लीट. मग मॅडमला जरा असं ही हार्ड वर्किंग आहे, करू शकते ही काहीतरी. मॅडम पण मग असं सॉफ्ट होत गेलं, नाही तर मॅडम पण खूप कडक होता. मग त्याच्यामुळं मग ते सर्टिफिकेशन मग मी क्लास चालू केले. पण मग म्हटलं थोडासा सपोर्ट पाहिजे, गाईड. ते काय म्हणता ना, एखाद्या कर्तृत्व आणि स्त्रीच्या मागे पुरुषाचाच हात असतो, तसं मग कुणाचं तरी पुरुषाचं, माझ्या मिस्टरांचं तर होतच हात माझ्या मागं. पण मग मॅडमचं थोडंसं सपोर्ट, काय अडलं तर मॅडमला विचारून वगैरे असलं तर त्या म्हणे कर तू, ठीक आहे क्लास कर. मग क्लास केले, चांगल्यापैकी झाले. मग त्यामुळं मग मला त्या क्लास घेतल्यामुळं मला जास्त डेअरिंग आली की टीचरनी कसं असायला पाहिजे. मॅडम रागवत होत्या, त्या काही चुकीचं रागवत नव्हत्या. की आपण जर केलं नाही, त्यांनी जर दिले टायमात असाइनमेंट केली नाही, तर ते आपलं 45 दिवसाचं शेड्यूल लांबत चालतं. म्हणून मग त्यामुळं मी पण तशीच मॅडमसारखी स्ट्रिक्ट व्हायला लागले. मग मुलींना वाटायचं की मॅडम खूपच कडक. मी अजिबात कडक वगैरे असली काही नाही, मी एक घाबरटच आहे. पण काय म्हणता ना, माणसाला जो रोल भेटेल त्या रोलमध्ये गेलेलं पाहिजे पूर्ण. नाहीतर मग आपण पूर्ण असं फ्रेंडली राहिलं, मग ते लाईटली घेत चालले, तर मग ते सगळं काय होईल. 45 दिवसाचा क्लास पूर्ण वर्ष जाईन तरी संपायचा नाही जर आपण स्ट्रिक्ट नाही राहिलं. टीचर बघा, स्कूलमध्ये टीचर कडक राहता म्हणून सिलेबस कंप्लीट होतो. त्यांचं हे ओरल वगैरे, त्यांचे प्रॅक्टिस टेस्ट असं घेता येतं. तसंच माझं पण होतं. मी कडक वगैरे असली काय नाही, त्यामुळे माझ्या क्लासच्या मुलींना जरी मी कडक वाटलेले असेल, मी कडक वगैरे काय नाही, मी तशीच नॉर्मल आहे. अगदी घाबरट आणि तुमच्यासारखीच आहे. आणि त्यामुळं मग मला ती डेअरिंग आली. आणि मग मॅडमनी मला अचानक ज्या दिवशी माझं सर्टिफिकेशन ना, त्या दिवशी विचारलं की पल्लवी, तुला हे एक स्पीच द्यायचे, क्लास वगैरे केले त्याच्याविषयी, क्लासविषयी काय वाटलं, कसा अनुभव आला, तेच स्पीच दे. पण मी एक शॉक झाले 1-2 मिनटं. पण पटकन त्यांना मी हो बोलून गेले की हो मी देईन स्पीच. तिथं मग नंबर वगैरे होते. आम्ही तिथं क्लासच्या ह्याच्या तिथं गेलो, सर्टिफिकेशनच्या तिथं. मोठं होतं तो सर्टिफिकेशनचं, हे ग्रॅज्युएशन डे म्हटलेले बेसिकली त्याला. मग ते मोठं होतं. तर ते नाव नंबर नोंदवलं. मॅडम तिथं पण विचारलं, स्पीच देणार ना तू? म्हटलं हो देणार. गेली डेअरिंग. मनात भीती होती खूप, म्हणजे खूपच भीती होती. पण मिस्टर सोबत होते आणि ते म्हटले की पल्लवी तू करू शकते हे, एवढे क्लास केले, एवढं सगळं बोलली, एवढं सगळं मुलींना शिकवलं, काय तुला तिथं जाऊन नॉर्मली सांगायचं आहे. मी गेले स्टेजवरती. थोडी भीती होती, पण मग असं डेअरिंगमध्ये गेले. माझं नाव जेव्हा अनाऊन्स झालं तेव्हा, त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, तो पण तुम्ही बघू शकतात. पण मी अशी डेअरिंगमध्ये गेले. म्हटलं जे होईल ते होईल, चला आपण केलं तो तर अनुभव शेअर करायचा, म्हणून तो अनुभव मी शेअर केला आणि स्पीच दिला. त्यामुळे मला अजूनच असं हे आलं की हां, मी करू शकते बुवा. मी जरी घाबरट असले, मी जरी असं इंट्रोवर्ड असले, एक्स्ट्रोवर्ड नसले, तरी मी करू शकते मी हे सगळं. स्पीच वगैरे दिलं तर लगेच दुसऱ्या दिवशी इतक्या कमेंट्स आणि इतके हे कॉल वगैरे आलेले माझे. कारण ते इन्स्टाला टाकलेलं होतं ते पल्लवी आरी वर्कच्या याच्यावर नंबर वगैरे, त्याच्यानुसार इतक्या हे कॉल्स वगैरे आले की मॅडम तुम्ही कसे व्लॉगिंग करतात, कसं करतात, क्लास कसे घेतात, याचा जरा आम्हाला डेमो द्या, याचं सांगत चला आम्हाला. कसं केलं, आम्ही पण तिथनंच क्लास केले. काहींनी तर तिथनंच क्लास केले, पण दुसऱ्या सेंटरवरनं केलेले. तर त्याच्याविषयी आम्हाला सांगत चला, आम्ही पण करत चालू. मग त्यामुळं मग म्हटलं करूयात आपण असले व्हिडिओ. आणि मग मी आजपासून स्टार्ट केलेलं आहे.
11:15 झालेले. चला चला चला, टाईम होत आहे. सर्व कामं आवरली, पावभाजी तयार झाली. नीलसाठी स्पेशली केली होती, ती नीलला खाऊ घातली आणि त्याला मेन म्हणजे आवडली. काय झालं होतं, इथून मागे आम्ही क्लाससाठी गावाला होतो. मग आमच्या मम्मी करायच्या, मम्मी म्हणजे आमच्या सासूबाई. तर त्याला जेव घालायचे. मी काही नीलकडे एवढं लक्ष नव्हती देत, म्हणजे माझ्या क्लासच्या टाईममुळं. त्या पण म्हणायच्या की तुझं तू आवरत जा, मी बघत जाईन नील. मग त्यांनी भाज्यांची सवय लावलेली. माझ्या पहिला तर तो इथं जेव्हा आम्ही इथून गेलो तेव्हा त्याला पेज वगैरे, उपमा, शिरा वगैरे असलंच घालायची मी. खजूरचा शिरा असं घालायची करून. पण मग तो जेव्हा गावाला गेला मग मम्मीने त्याला ते टाळलं आणि भाजी चपातीची सवय लावली. तो तिथे खायचा. माझा रुटीन तिकडे खूप बिझी होता. म्हणजे मी सकाळी 9:30ला घरातून बाहेर जायची आणि यायची कितीला, क्लास 3 वाजेपर्यंतच असायचं. पण मुली म्हणायच्या मॅडम घरी होत नाही. मग मी माझ्यावरनं घ्यायची, घरी होत नसायचं. मग मी त्यांना पण बसू द्यायची आणि मी पण बसायची. मग तेव्हाच मी काय केलं होतं, हा वर्कचा ब्लाउज तेव्हाच क्लासमध्येच करायला घेतलेला. पण ते इतका एक्सटेंड झाला तो की आत्ता मी करून राहिले. बॅक साईड झाली कंप्लीट, पण हे जे स्लीव्ज मला जरा वेगळ्या भरीव करायच्या होत्या म्हणून मी तेव्हा घेतलेल्या. तेव्हा निम्मा स्लीव्ज झालेल्या. मग आता त्या करून राहिली कंप्लीट. म्हणजे असल्या बिझी रुटीनमध्ये माझ्याकडून नीलचं म्हणते मी दुर्लक्ष झालं. मग ते भाज्यांचं वगैरे त्याला आवडेनच झालं. आता काय झालं, 2-3 दिवसापासून तो आजारी होता आणि आजारातून निघला तेव्हा तो आता भाजी चपाती नाहीच म्हणतो डायरेक्ट. असं गोड बीड असलं ते, पण मी त्याला ते द्यायचं टाळते. कारण ते काय म्हणतात लहान मुलांना काय ते बाल शुगर वगैरे असलं काय निघतं, माझे मिस्टर सांगता मला. पण मग त्याच्यामुळं मग मी ते द्यायचं टाळते. भाजी चपाती रडला तरी खाऊ घालते. माझं डेली रुटीन पण असंच असतं. नील झोपल्याच्या पुढे माझं जे ब्लाऊजचं म्हणा, हे वर्कचं म्हणा काम, तिथून पुढे रात्रीचं पण नील 10 वाजता झोपणार. कधी कधी जर लईच दुपारची झोप झालेली असली तर तो कधी 10:30-11 करतो. त्याच्या पुढे मी बसायची. मग 1-1:30 वाजतो मला. आणि माझ्यासोबत मग माझे मिस्टर पण जागायचे. का तर तू एकटी कुठं. आणि मला मेन म्हणजे काय होतं माहिती का, घर किती आपलं असलं ना तरी मला भीती वाटते घरामध्ये एकटीला जागा राहायची. गावाकडे तेच व्हायचं. मी ते वरती जरी असले ना तरी मला भीती वाटायची. एकटीला खाली येऊन मशांवरती काहीतरी शिवायची वगैरे असली भीती व्हायची. मग आमच्या मम्मी काय करायच्या, त्या जागा राहायच्या माझ्यासाठी. म्हणजे इतकी भित्री आहे मी. आणि माझ्यात काही डेअरिंग वगैरे असलं काही नाही आहे जे मी ट्राय करते सगळं काही करण्याचा. खरंच मी खूप भित्री आहे आणि माझ्यात काही इतकी डेअरिंग नाही. पण मेन म्हणजे काय झालं माहिती का, आमच्या सासूबाई, आमच्या मम्मी, ज्यांना खूप इच्छा आहे पल्लवी काहीतरी करू शकते, पल्लवीकडे बोलण्याची कला. त्या दिवशी मी जे स्पीच दिलं ते मम्मींनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी शूट केलं ते आणि मग मम्मींना पाठवलं ते. तर मम्मींचा लगेच फोन आला की पल्लवी तू खरंच काही बोलण्याची कला आहे तुझ्याकडं, तू काहीतरी करू शकते, एवढी डेअरिंग. स्टेजवर जाण्यासाठी खरंचच खूप डेअरिंग लागते, ती तुझ्यात आहे. तिथं जाऊन तू एवढ्या मुलींसमोर, बरं जवळजवळ मी तर म्हणायला 1001 मुली असतील तिथे, आणि त्यांच्यामध्ये तू एवढं सगळं बोलली, एवढं बोलण्याची डेअरिंग आहे, ते माईकवरती स्टेज न घाबरता न अडखळता, तर तू काहीतरी करू शकते. आणि मला हे कधी लग्नाच्या आधी हे तर कधी माहितीच नव्हतं, व्हिडिओ काय असतं, यूट्यूब आपण करू शकतो हे तर माहितीच नव्हतं कधी. आणि व्हिडिओ मला नीट काढता येत नाही, अजून फोटो पण नाही माझे. दरवेळेस मी फोटोवरनं आमच्या मम्मींचे बोलणे खाते आणि मिस्टरांचे तर कायम खाते, तुला फोटो धड काढता येत नाही म्हणून. मग ते काय झालं, ते मी म्हटलं आता एवढं मम्मी पुश करताय, मिस्टर सांगताय तू करू शकते. आणि आमच्या मॅडम पण म्हणत आहे तुझे मिस्टर आहे ना खरंच खूप सपोर्टिव्ह, मग ते काहीतरी तू करू शकते ते म्हणताय तर तू ट्राय तर कर. झालं तर झालं, ना झालं पण मग एकदा ट्राय तर कर. म्हणून मग मी हे व्लॉग असं करायचं ट्राय केलं. मग पहिल्या छोट्यापासून सुरुवात केली. पहिले छोटे व्हिडिओ केले आधी, आरी वर्कचे वगैरे असले छोटे व्हिडिओ करून मग ती थोडी डेअरिंग यायला लागली. आमच्या मम्मींचा सपोर्ट होता. मम्मी रात्रीचं नील झोपल्यानंतर करायचं हे सगळं व्हिडिओ वगैरे. मग नील झोपल्याच्या पुढं मग आमच्या मम्मी नीलजवळ बसायच्या, मग मी तिथून पुढं
12-1 वाजेपर्यंत मग व्हिडिओ बनवायची. असं एवढं स्ट्रगलिंग ह्या व्हिडिओसाठी. आवड तर नव्हती, पण मग बाकीच्यांनी पुश केलं करू शकते तर मग ट्राय करायला काय हरकत आहे. मग मी पण थोडंसं मनावरती घेतलं व्हिडिओचं, मग ते करते व्हिडिओ पण. आणि मेन म्हणजे जेव्हा हे करायचं व्हिडिओचं वगैरे, तर मिस्टरांचं नाही नाही तू असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. मग मी काय म्हणायची नका मला ते, तुम्ही एवढे रिस्ट्रिक्शन वगैरे सांगताय मग मला नाही जमायचं ते, नका मला. मी तर डायरेक्ट अशीच करायची. ते तर म्हणतात तू तर डायरेक्ट हात वर करून देते, जमणारच नाही, पण ट्राय तर कर, जमेल तुला. म्हणून मग मी व्हिडिओ करायचा ट्राय केला आणि आता अशा प्रकारे मी व्हिडिओ करते. गावाकडं जरी जाणार आहे मी आत्ता सध्या, काही कारणास्तव माझे एक्झाम, बाळाचा बड्डे वगैरे, आणि मेन म्हणजे आमची जी ह्याची भंडाऱ्याची पंगत आहे बाळूमामाच्या तिथं, त्यासाठी आम्ही गावाला जाणार आहे. तर तिथे पण व्हिडिओ करेल मी. आणि मेन म्हणजे मी जिथं आम्ही भंडारा करणार आहे ना, तो व्हिडिओ मी नक्की करेल. कारण तुम्हाला पण असं बाळूमामाच्या ते मंदिर तिथं त्या परिसरात गेलं ना, खूप असं शांत वाटतं. होपफुली तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नवीन आहे, तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.